आपका, आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया है महाराष्ट्र बुलेटिन का। डोंबिवली में एमआईडीसी क्षेत्र की सड़कों के कंक्रीटीकरण में भ्रष्टाचार के गंभीर आरोप लगाए हैं। स्थानीय नेता भालचंद्र पाटिल ने गुणवत्ता जांच और सख्त कार्रवाई की मांग की है। वहीं पूर्व नगर सेविका वृषाली जोशी ने शास्त्री नगर कैलाश नगर क्षेत्र में ड्रेनेज की सफाई कराकर क्षेत्रवासियों को बड़ी राहत दी है। वहीं उल्लासनगर न्यायालय में केवल 3 दिन में जमीन विवाद का निपटारा होने पर वरिष्ठ वकील सुवर्णा पवासे ने सवाल उठाए हैं और जांच की मांग की है। आइए अब विस्तार से जानते हैं इन सभी खबरों की पूरी जानकारी। डोंबिवली के एमआईडीसी क्षेत्र में चल रहे सड़क कंक्रीटीकरण कार्य को लेकर भ्रष्टाचार के गंभीर आरोप सामने आए हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के डोंबिवली शहर अध्यक्ष भालचंद्र भाऊ पाटिल ने इस विषय में एमआईडीसी डोंबिवली विभाग के मुख्य अभियंता को पत्र लिखकर पूरे कार्य की गुणवत्ता पर सवाल उठाए हैं। भाऊ पाटिल ने आरोप लगाया है कि एमआईडीसी फेज 1 में श्रीजी लाइफस्टाइल कंपनी के सामने बनी नई कंक्रीट सड़क को हाल ही में तोड़ा गया, जिससे साफ होता है कि निर्माण कार्य में घटिया सामग्री का इस्तेमाल हुआ है। उन्होंने बताया कि ये सड़क लगभग 100 करोड़ रुपए की लागत से बनाई जा रही है, लेकिन काम पूरा होने से पहले ही सड़क पर गड्ढे दिखाई देने लगे हैं। भालचंद्र पाटिल ने मांग की है कि इस सड़क निर्माण कार्य की गुणवत्ता की दोबारा जांच और ऑडिट कराया जाए। उन्होंने चेतावनी दी कि यदि उचित कार्यवाही नहीं की गई तो राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट आंदोलन के लिए मजबूर होगी। जवळपास 180 करोड रुपये खर्च करून डोंबिवली एमआयडीसी विभागातील रस्ते आणि नाले याचं कॉन्क्रीटीकरण करून नव्याने बांधकाम सुरू आहे। यासाठी वापरलं जाणारं जे साहित्य आहे, ज्याला आपण आरएमसी म्हणतो, कॉन्क्रीट बनवण्यासाठी, याचा दर्जा अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे असा आमचा आरोप आहे। आणि ह्याचा जो गुणवत्ता अहवाल आहे तो सुद्धा खोटा दिला गेलेला आहे। या रस्त्यांची तुम्ही आजची परिस्थिती बघाल, त्या रस्त्यावर आत्ताच खड्डे पडायला सुरू झाले, याच्यावर मटेरियल जायला लागले निघून। त्यानंतर जर नाले बघाल तुम्ही तर अनेक ठिकाणी त्यांना क्रॅक गेलेले आहेत। ते नाले तोडून बनवायचे होते नव्याने, तर त्यांना सुद्धा नव्याने बनवले गेलेले नाहीत। कुठे कुठे काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून नाल्याच्या बांधकामामध्ये पण भ्रष्टाचार केले गेलेला आहे, रस्त्यांच्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। याचा गुणवत्ता अहवाल सुद्धा आम्ही मागवणार आहोत। याचे पुरावे आम्ही माहितीच्या अधिकाऱ्यांनी मागितलेले आहेत आणि याचा पाठपुरावा आमचा सुरू आहे। गेले जवळपास 3-4 महिन्यापासून आम्ही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देतोय की बाबा या कामामध्ये भ्रष्टाचार होतोय, पण अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत। म्हणून आता आम्ही लेखी तक्रारी त्यांच्याकडे केलेल्या आहेत। महाराष्ट्र शासनाकडे याची तक्रार करणार, एमआयडीसी विभागाकडे आम्ही तक्रार करणार आहोत। जर हा भ्रष्टाचार थांबला नाही तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारच्या माध्यमातून या विरोधामध्ये एक मोठं जनआंदोलन उभं करणार आहोत। कारण लोक डोंबिवलीकर आता वैतागलेले आहेत। प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे। गेले कित्येक वर्ष खराब रस्ते लोकांनी सहन केलेले आहेत आणि पुन्हा पुन्हा तेच। आज जे नाले बांधले गेलेत हे कल्याण डोंबिवलीतले एकदम महत्त्वाचे नाले आहेत आणि या नाल्यामधून डोंबिवलीचे 90% पाणी वाहतो आणि ह्या नाल्याचं बांध निकृष्ट झाल्यामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊ शकतो, एखाद्याच्या नागरिकाचा त्याच्यामुळे जीव जाऊ शकतो। तर आमची त्या संबंधित विभागाकडे आता मी मागणी केलेली आहे। डोंबिवली विभागीय जे कार्यकारी मुख्य अभियंता आहेत त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की तुम्ही याच्यावरती कारवाई करा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहे आणि गरज पडली तर आम्ही मंत्रालयासमोर आम्ही आंदोलन करणार आहे। डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। डोंबिवली के शास्त्री नगर और कैलाश नगर क्षेत्र में जल जमाव और गंदगी की समस्या को देखते हुए पूर्व नगर सेविका वृषाली जोशी ने सक्रिय पहल करते हुए ड्रेनेज सफाई का कार्य करवाया। ये क्षेत्र कल्याण डोंबिवली महानगर पालिका के प्रभाग क्रमांक 62 में आता है। वृषाली जोशी ने खुद सड़क पर उतरकर ड्रेनेज सफाई कार्य की निगरानी की और केडीएमसी की विशेष सक्शन मशीन की सहायता से नालों, सीवर और चैम्बर्स की सफाई सुनिश्चित कराई। उनके साथ रंजीत जोशी भी इस कार्य में सहयोगी भूमिका में मौजूद रहे। गौरतलब है कि केडीएमसी के पास विशेष सक्शन मशीन उपलब्ध है, जिसका उपयोग जल निकासी प्रणाली को सुचारू बनाए रखने के लिए किया जाता है। नागरिकों ने उम्मीद जताई है कि प्रशासन और जनप्रतिनिधि भविष्य में भी इसी तरह सजग और सक्रिय रहेंगे। हा शास्त्रीय विभाग आहे। गेले मला वाटतं महिनाभर इथे सगळी बहुतेक मॅनहोल्स ही सगळी चोक झाली होती आणि याच्याकरता पुष्कळ वेळा ती छोटी गाडी आली होती, पण ही मोठी गाडी काही मिळतच नव्हती। ती म्हणे की ती काय वर्कशॉपला पडू नये, रिपेअर करायची आहे। आता महिन्याभर ती आली आणि खरं म्हणजे मॅडमच्या अथक प्रयत्नांना यश आलं, त्याबद्दल मॅडमचा शतशः धन्यवाद। आणि ह्याच्या पुढे तुम्हाला तुमच्या कार्याला आमचे आशीर्वाद आहे। डोंट वरी। धन्यवाद।
गेले महिना ते दीड महिना झाला या विभागामध्ये अतिशय दूषित पाणी येत होतं. सगळं सांडपाणी आजूबाजूच्या बिल्डिंगमधलं पाण्याच्या लाईनमध्ये जाऊन इथे डेंग्यू मलेरियासारख्या साथीचे आजार पसरले होते. त्या संदर्भात आम्ही वृषालीताई रणजित जोशी यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी प्रचंड धावपळ करून अर्ज विनंत्या करून ही गाडी आपल्याकडे 18 टनची गाडी आणून आज इथे सक्शन करून घेत आहे. पण त्याचबरोबर आमची महापालिकेला विनंती आहे की एका गाडीने अख्खं कल्याण डोंबिवलीचं हे सक्शन होणार नाही आहे. तर याच्यासाठी कमीत कमी 3-4 गाड्या महापालिकेने उपलब्ध करून द्याव्या, ज्या कल्याणसाठी वेगळ्या आणि डोंबिवलीसाठी वेगळ्या द्याव्या एवढंच आमचं विनंती आहे. आणि मॅडमनी जे प्रयत्न केलेत त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. आणि असेच मॅडमना आम्ही कायम सहकार्य करू आणि त्यांचंही सहकार्य आम्हाला सतत हवं आहे. नमस्कार. आता आपण इथे शास्त्रीनगर प्रभागातील कैलासनगर चौक येथे उभे आहोत. गेल्या मला वाटतं जवळपास 15 दिवसापासून कैलासनगर मधील सर्व रहिवाशांच्या माझ्याकडे तक्रारी आल्या. त्यांना अतिशय दुर्गंधीयुक्त असं दूषित पाणी येत होतं. त्याच्यानंतर आम्ही आपले पाणी पुरवठ्याचे अधिकारी उदय सूर्यवंशी सर यांच्याशी आम्ही एक दौरा केला. त्याच्यामध्ये प्रत्येक सोसायटी मधलं आम्ही दूषित पाणी घेतलं आणि ते तपासणीसाठी पाठवलं. त्याच्यानंतर आपण जे त्याचं मूळ कारण जे आहे म्हणजे आपल्याकडे ज्या मेन ड्रेनेजच्या जे असतात रस्त्यावरचे ते तुडुंब भरले असल्या कारणामुळे ह्या सोसायटींच्या जे पाण्याचे कनेक्शन हे त्यातनं पास होत असल्यामुळे त्यांना दूषित पाणी येत होतं. मग तत्काळ मी आयुक्तांची भेट घेतली आणि आपले जलमल निस्सारण अभियंता नवांगुळ साहेब यांना पत्राद्वारे तसेच आयुक्तांना पत्राद्वारे कळवलं. पण फारसा काही नवांगुळ साहेबांकडनं एवढा रिस्पॉन्स मिळाला नाही. कारण आपली केडीएमसीची गाडी ही पूर्ण केडीएमसी मध्ये एकच सक्शन गाडी आहे आणि ती आपली ठाण्याला वेअर हाऊसला रिपेअरिंगला आहे असं वारंवार सांगण्यात आले. मी दररोज सकाळी 9-9:30च्या सुमारास नवांगुळ साहेबांना फोन करून या तक्रारीचा पाठपुरावा करून आज फायनली आयुक्त महोदयांचे आणि नवांगुळ साहेबांचे मी धन्यवाद मानते की आज शास्त्रीनगर प्रभाग कैलासनगर येथे त्यांनी ही पाणी सक्शन सुपर सक्शनची गाडी पाठवून नागरिकांच्या समस्याचे निवारण करण्यास आम्हाला सहकार्य केल्याबद्दल पूर्ण शास्त्रीनगर प्रभागातील नागरिकांतर्फे मी त्यांचे धन्यवाद मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। उल्लासनगर न्यायालय से एक चौंकाने वाला मामला सामने आया है, जहां केवल 3 दिन में एक दीवानी वाद का निपटारा कर दिया गया। ये मामला कल्याण के चिंचपाड़ा गांव की जमीन से जुड़ा है। विलास दामो दामा महात्रे एवं अन्य द्वारा रोहन कैलाश महात्रे एवं अन्य के खिलाफ दर्ज इस दीवानी दावा की सुनवाई बेहद तेजी से हुई। डोंबिवली की वरिष्ठ वकील सुवर्णा पावसे ने इस फैसले की गति पर गंभीर सवाल उठाए हैं। उन्होंने कहा कि कोर्ट के रोज नामचे में प्रतिवादियों को समन्स जारी करने, समझौते की पुष्टि या पक्षकारों की मौजूदगी को लेकर कोई विवरण नहीं है। उन्होंने संबंधित उच्च न्यायालय और जांच एजेंसियों से इस मामले की पूरी जांच करने और प्रशासन से कड़ी कार्यवाही की मांग की है। माझ्याकडे एक प्रकरण आलेलं आहे उल्हासनगर न्यायालयाचं। उल्हासनगर ज्या प्रकरणामध्ये उल्हासनगर न्यायालयाने मी माझ्या वकिलीच्या संपूर्ण करिअरमध्ये पहिल्यांदा असं प्रकरण बघितलं की 3 दिवसामध्ये दिवाणी दावा निघालेला आहे। हे दिवाणी उल्हासनगर कोर्टातील मौजे चिंचपाडा उल्हासनगर कोर्टाच्या हद्दीतील मौजे चिंचपाडा गावचं हे प्रकरण आहे। तेथील जागा मिळकत आहे सर्वे नंबर 2/5 व इतर या मिळकतींबाबत विलास दामू उर्फ दामा म्हात्रे व इतर यांनी रोहन कैलास म्हात्रे व इतर यांच्या विरुद्ध एक दावा दाखल केलेला होता। तर दाव्याचा नंबर आहे RCS नंबर 81/2024। ऑनलाईन CIS प्रणालीप्रमाणे आम्ही जेव्हा चेक केलं तेव्हा त्या दाव्यामध्ये तो दावा दाखल झालेला आहे 25/4/2024 ला। त्या दाव्याचा पहिली मोशन जे झालेला आहे ते 2 मे 2024 ला झालंय। सेकंड मोशन 6 मे 2024 ला झालं आणि 7 मे 2000 म्हणजे एक्झॅक्टली सेकंड मोशनच्या दुसऱ्या दिवशी 7 मे 2024 ला तो दावा डिक्री केलेला आहे कॉम्प्रोमाइजने। पण 6 मेचा रोजनामा आम्ही तपासला असता संपूर्ण रोजनाम्यामध्ये कुठेही प्रतिवादींना समन्स काढल्याचा आणि ते समन्स त्यांना बजावून परत आल्याचा उल्लेख नाहीये। पूर्ण रोजनाम्यामध्ये ह्यांच्यामध्ये कॉम्प्रोमाइज झाले आणि कॉम्प्रोमाइज प्रमाणे आम्ही डिक्री देतोय त्याचाही उल्लेख नाहीये। ह्या दाव्याच्या ज्या कॉपीज काढल्या तेव्हा एक गोष्ट महत्त्वाची लक्षात आली की ह्या दाव्याचे जे 7/12 आहेत त्या 7/12 रोहन कैलास म्हात्रेचा कुठे काहीही संबंध नाहीये। मग त्याला पक्षकार का केलं गेलं हा सगळ्यात मोठा प्रश्न आला। बरं, त्याला पक्षकार केल्यानंतर त्याच्या सहीने कॉम्प्रोमाइज केलं गेलेलं आहे। त्याला सहीने कॉम्प्रोमाइज करण्याचा कोणताही अधिकार नाहीये, कारण
नियमाप्रमाणे सिव्हिल मॅन्युअल जर आपण फॉलो केलं तर सिव्हिल मॅन्युअल प्रमाणे जे पक्षकार, ज्या लोकांच्या त्या प्रॉपर्टीशी संबंध आहे त्या लोकांना पक्षकार करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस कॉम्प्रोमाइज होतं कोर्टाने हे व्हेरीफाय करणं गरजेचं असतं की ज्या लोकांच्या प्रॉपर्टी बाबत ते निकाल देत आहेत ते सगळे लोक, जे संबंधित सगळे जे लोक आहेत ते सगळे लोक ह्या दाव्यामध्ये पक्षकार आहेत. ते सगळे लोक कॉम्प्रोमाइज करताना समक्ष हजर आहेत. त्यांनी कॉम्प्रोमाइज जे दाखवलेलं आहे ते कॉम्प्रोमाइज व्हॉलंटरीली आहे. कुठल्याही प्रकारचा फ्रॉड नाहीये त्या कॉम्प्रोमाइज मध्ये. हे व्हेरीफाय करण्याचं काम कोर्टाचं असतं. पण सरप्राइझिंगली ह्या दाव्यामध्ये असं काहीही केलेलं दिसत नाही. आणि जी जजमेंट अँड डिक्रीची कॉपी काढली त्या जजमेंट डिक्रीच्या कॉपीमध्ये पण कुठेही हे व्हेरीफाय केलंय हे दिसून येत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे उल्हासनगर कोर्टामध्ये पनवेल ट्रेंड यायला सुरुवात झालेली आहे का, हा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे. आणि हे वेळीच जर सुधारलं गेलं नाही तर ह्याच्या पुढे आमच्यासारख्या लिगली प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांना, लोकांना न्याय मिळवून आम्ही देऊ हे सांगताना देखील लाज वाटेल. कारण अशा प्रकारे जर निकाल लागत असतील तर त्या निकालांचा व्हेरीफाय करणं आणि त्याच्यावर कुठेतरी अंकुश आणणं गरजेचं आहे. मी म्हणत नाही की याच्यामध्ये कुठल्या अधिकाऱ्याचा संबंध असेल, मी म्हणत नाही की कुठल्या तिथल्या एखाद्या वकिलाचा संबंध असेल, पण हे कसं झालं आणि का झालं, आणि एखाद्याची लँडेड प्रॉपर्टी, वडिलोपार्जित प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावाने ट्रान्सफर होते, त्या प्रकरणामध्ये एखाद्या विशिष्ट पक्षाचा पदाधिकारी समाविष्ट होतो. अशा वेळेस 2 दिवसात त्या दाव्याचा निकाल जेव्हा लागत असेल तर ते तपासून पाहणं गरजेचं आहे. ती डिक्री, ते जजमेंट जे झालेलं आहे ते वैध आहे की अवैध आहे ह्याच्या सुनावणीचा निर्णय यथावकाश कोर्ट देणारच आहे. पण आज सर्वसामान्यांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा का, हा प्रश्न उपस्थित करते मी. प्रोसेस काय ह्याच्यामध्ये आम्ही हे जे जजमेंट अँड डिक्री जी झालेली आहे ती रद्दबातल करण्यासाठी संबंधित कल्याण जिल्हा न्यायालयामध्ये दावा दाखल केला आहे, अपील दाखल केलेले आहे. अपील दाखल करण्यास विलंब झालाय. त्या विलंब क्षमापित करण्याच्या ह्याच्या प्रकरणावर ते प्रकरण प्रलंबित आहे. त्याच्यामध्ये हे जे संबंधित लोक आहेत त्या सगळ्यांना नोटिसेस काढलेल्या आहेत. त्या सगळ्यांना नोटीसची बजावणी कालच झालेली आहे. डोंबिवली से सीनू संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। इस बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।